बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक हे जे मटेरियलचं कॅटेगरायझेशन केलं, बिकॉज ऑफ चॅप्टर इज मॅग्नेटिक मटेरियल्स. तर हे जे कॅटेगरायझेशन आहे, फिजिसिस्ट लोकांनी ऑलमोस्ट भरपूर मटेरियल्सला ह्या 3 ठिकाणी डिवाइड केलं. अजून पण कॅटेगरीज आहेत, बट दीज आर द 3 मेजर कॅटेगरीज. सो कंपॅरेटिव्हली वी हॅव टू लर्न ऑल द 3 कॅटेगरीज. सो बेटा, डायमॅग्नेटिक, पॅरा अँड फेरो. ह्या ज्या डायमॅग्नेटिक आहेत, तर हे सबस्टन्सेस, हे मटेरियल्स सॉलिड्स, लिक्विड, गॅसेस ह्या तीनही फॉर्म मध्ये आढळतात. पॅरावाले सुद्धा या तिन्ही फॉर्म मध्ये आढळतील. आणि हे जे फेरोमॅग्नेटिक आहेत, दे आर ओनली सॉलिड्स, मोस्टली मेटल्स असतात ते. आय हॅव रिटन एक्झाम्पल्स: copper, gold, antimony, lead, bismuth, glass, silicon, water, wood, plastic, mercury, carbon. All the noble gases are included in the dimagnetic. Aluminium, magnesium, platinum, lithium, chromium, oxygen, nitric oxide हे सगळे पॅरामॅग्नेटिक मध्ये. आणि फेरो मध्ये सगळ्यात फेमस आयर्न, कोबाल्ट, निकेल एक्सेट्रा. मोस्टली मेटल्स आर included in this category. तर बेटा, डायमॅग्नेटिक म्हणजे लेसर इन द फेवर ऑफ मॅग्नेटिझम. प्यारा म्हणजे सम हाऊ इन द फेवर ऑफ मॅग्नेटिझम. आणि फेरो मीन्स मॅक्झिमम इन द फेवर ऑफ मॅग्नेटिझम, असा त्यांचा अर्थ आहे. आता पुढचे टेक्निकल डिफरन्सेस विल सी. सो बेटा, नेक्स्ट डिफरन्स इज मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटम डायमॅग्नेटिक मध्ये इज 0. मीन्स व्हॉट? डायमॅग्नेटिक मध्ये ऍज यू कॅन ऑब्झर्व, व्हॉट एव्हर द एलिमेंट्स आर देअर, मोस्टली नोबल गॅसेस हॅव बीन इन्क्लुडेड, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड की स्टेबल कॉन्फिगरेशन वाले एलिमेंट्स डायमॅग्नेटिक मध्ये आहेत. जे पण सबस्टन्सेस आहेत त्यांचं कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. आर यू अंडरस्टँडिंग? त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. मोस्टली मॅग्नेटिक मुवमेंट 0. मॅग्नेटिक मुवमेंट काय बेटा? मॅग्नेटिक मुवमेंट मीन्स व्हॉट? मुवमेंट. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, मुवमेंट मीन्स ॲबिलिटी. फिजिक्स मध्ये मुवमेंट शब्द जिथं कुठे येईल त्याचा अर्थ लाईक ॲबिलिटी आहे. मॅग्नेटिक ॲबिलिटी, मॅग्नेटिक स्ट्रेंथ. आता मॅग्नेटिक स्ट्रेंथ म्हणजे मॅग्नेटिझम ओरिजिनेट कसं होतं हे सगळं तुम्हाला मी ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन द कन्सेप्ट. बेटा, मॅग्नेटिझम असण्याचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे स्वतः मॅग्नेट मधनं लाईन ऑफ फोर्स बाहेर पडतात, त्याच्यामुळे असतं मॅग्नेटिझम. दुसरी गोष्ट म्हणजे जो मुव्हिंग चार्ज आहे, ह्या मुव्हिंग चार्जच्या मुळे मॅग्नेटिझम तयार होतं. ओके, आय वुड लाईक टू एक्सप्लेन इट ओव्हर हिअर. बघ, मॅग्नेटिक मुवमेंट पर्टिक्युलर ॲटमची 0 काय? तर बेटा, रिझन इज they have means diamagnetic, they have stable configuration. काय यांच्याकडे? स्टेबल कॉन्फिगरेशन आणि इक्वल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणजेच काय? इक्वल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आय एम रायटिंग बाय छोटा ई. इक्वल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ज्याने काय होईल बघ, लक्ष दे की बेटा, इलेक्ट्रॉन्स जोडीमध्ये सपोज एक ऍटम मध्ये एका पर्टिक्युलर शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन जर सपोज, बघा, आय एम शोइंग 2 इलेक्ट्रॉन्स. समजा बेटा, एक इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतोय. कसा फिरतो बेटा? सपोज एक इलेक्ट्रॉन ऍज यू कॅन सी अँटी क्लॉकवाईज, तर दुसरा इलेक्ट्रॉन कसा फिरणार? क्लॉकवाईज. एक इलेक्ट्रॉन यू कॅन सी अँटी क्लॉकवाईज, तर दुसरा क्लॉकवाईज. ठीक आहे. मग आता जो इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतोय, ऑब्विसली करंट इज इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन. बरोबर? मग दॅट्स वाय हा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज आहे, तर करंट विल बी क्लॉकवाईज. सो बेटा, आय कॅन से करंट विल बी इन दिस वे, क्लॉकवाईज. ऍग्री? करंट विल बी क्लॉकवाईज. मग ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरतोय, इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरतोय, तर करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आय विल से दिस वे. ओके, ह्या केसमध्ये करंट हा असा आहे. तर बाळा, मला सांग, करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, ओरस्टेड इफेक्ट. जेव्हा करंट सर्क्युलर आहे, मॅग्नेटिक फील्ड विल बी स्ट्रेट. बरोबर का नाही? मग आता ह्या केसमध्ये हाऊ विल बी मॅग्नेटिक फील्ड? बघ, लक्ष दे. बोट फिरवा इन दिस वे, क्लॉकवाईज. मग मॅग्नेटिक मोमेंट ह्या केसमध्ये कशी असेल बेटा? डाऊनवर्ड्स. अरे सॉर नो, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन. अच्छा, ह्या इलेक्ट्रॉनमुळे मॅग्नेटिक मुवमेंट वरती का? बघ ना, बोट फिरवा अँटी क्लॉकवाईज, थंब विल बी अप.
So magnetic moment of the second electron will be upward. पहिल्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मुवमेंट खाली आहे, दुसऱ्याची वरती आहे. जेवढी पहिली तेवढीच इक्वल अँड अपोजिट. दुसरी they will cancel the effect of one another in that shell. Are you getting? And that's why magnetic moment is zero in the diamagnetic substances. Have you understood? आता नीट लक्ष द्या बेटा. मॅग्नेटिक मोमेंट ही शून्य कशामुळे? तर बिकॉज ऑफ इक्वली पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. परंतु आता पॅरामॅग्नेटिक मध्ये यू कॅन सी मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द ॲटम वॉज नॉट झिरो. मीन्स व्हॉट? रिझन इज दे डू नॉट हॅव. व्हॉट इज रिझन? दे हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. यांच्याकडे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. दे हॅव पॅरामॅग्नेटिक हॅव unpaired. Okay, unpaired electrons. Same reason in terms of in the case of ferromagnetic substances. Understood? So यांच्याकडे अनपेअर्ड आहे. सो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन जेव्हा फिरणार आहे तर त्याची मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे. फरक एवढा की इथं कॅन्सल करणार कोणी नाही या दोघांमध्ये. जसं एका इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मुवमेंट दुसऱ्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल करते, तसं ह्या दोघांमध्ये देर इज नो कॅन्सलेशन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा. ह्यानंतर आपण आता बघ मायक्रोस्कोपिक लेवलला एका पर्टिक्युलर ऍटमचं कन्सिडरेशन केलं. आता आपण अख्खाच्या अख्खा एक सबस्टन्स पर्टिक्युलरली पकडू. ठीक आहे ना, आणि एक एक सबस्टन्स घेऊन अंडरस्टँड करू आपण सबस्टन्सच्या बाबतीत काय होतंय. ठीक आहे, तर बेटा मला सांग, सपोज इफ आय कन्सिडर द सबस्टन्स. ओके, सबस्टन्स. तर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स कैपिटल एम मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. सफिक्स मी लावतो SUB फॉर द सबस्टन्स. बेटा इंडिव्हिज्युअल ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट जर का शून्य आहे तर हजारो करोडो ॲटम्सची 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 सगळे 0 जोडा, आन्सर विल बी 0. सो नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स विल बी 0. नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स विल बी 0. कारण की प्रत्येक एका पर्टिक्युलर ॲटम मध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिक मोमेंट्स एकमेकांना कॅन्सल करतायत. आन्सर इज 0. सो होल सबस्टन्स जी मॅग्नेटिक मोमेंट विल बी 0. पॅरामॅग्नेटिक मध्ये पर्टिक्युलर ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट शून्य आहे का? नाही. एका सिंगल ॲटमला मॅग्नेटिक मोमेंट आहे. मग जो सबस्टन्स आहे ना बेटा, नीट लक्ष द्या. आता हा जो पर्टिक्युलर इफ आय कन्सिडर द सबस्टन्स, तर बेटा हजारो करोडो ॲटम्स आहे. मग प्रत्येक ॲटमची ही दुसऱ्याची ही तिसऱ्याची दिस वे हजारो मॅग्नेटिक मोमेंट्स असतील बेटा. येस ऑर नो? यस सर. ऍग्री? they will be randomly oriented. They will be randomly oriented. काही वरती काही खाली. But beta what will happen? They all will cancel effect of one another. Why? जर समजा एक नेट मॅग्नेटिक मोमेंट असती तर काय झालं असतं? हा सबस्टन्स मॅग्नेट बनला असता. हा सबस्टन्स काय बनला असता बेटा? मॅग्नेट. सो मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स इज अगेन 0. जशी याची 0 आहे तशी याची सुद्धा 0 आहे. फरक काय की इथे इंडिव्हिज्युअल ॲटमची शून्य आहे, इथे इंडिव्हिज्युअल ॲटमची शून्य नाहीये. परंतु सबस्टन्स मध्ये हजारो मॅग्नेटिक मुवमेंट्स जेवढे असतील, करोडो असतील, अब्जावधी असतील, दे विल ऑल कॅन्सल इफेक्ट ऑफ वन अनदर. अँड व्हॉट इज द रिझन बेटा? बघ, इट इज 0 सिन्स it is not magnet. Since it is not magnet, only magnet has permanent magnetic moment. Other substances do not have permanent magnetic moment. जर का कोणाला मॅग्नेटिक मोमेंट आहे तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुम्ही देताय म्हणजे तिथं मॅग्नेट आहे. ही फक्त मॅग्नेटला असते बेटा. सपोज एखादा सोलेनॉइड आहे, टोरॉइड आहे की नाही, हा मॅग्नेटिक फील्ड ओरिजिनेट झालं तर. सध्या यांच्याकडे मॅग्नेटिक मोमेंट नाहीये. आर यू गेटिंग? सो सबस्टन्सची मॅग्नेटिक मोमेंट 0. सर व्हॉट अबाउट फेरोमॅग्नेटिक? तर बेटा फेरोमॅग्नेटिकचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी सिमिलरली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज अगेन 0. सिन्स इट इज नॉट मॅग्नेट, सेम विल बी रिझन. फक्त मॅग्नेटला परमनंट असते. मग आता याच्या बाबतीत काय? तर बेटा याच्या बाबतीत वी आर हॅव्हिंग अ डोमेन थिअरी. ह्याच्या बाबतीत काय आहे? वी हॅव डोमेन थिअरी. डोमेन थिअरी. And on the basis of this theory we will learn. तोपर्यंत आपण ह्या दोघांचा जरा थोडासा अजून अभ्यास करू. ठीक आहे, आपण ह्या दोघांचा थोडासा अजून अभ्यास करू.
सो बेटा आता बघ डाय, प्यारा आणि फेरो याच्यासाठी डोमेन थेरी लागते. वन बाय वन वी विल कन्सिडर. डाय मॅग्नेटिक सबस्टन्सला समजा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर व्हॉट विल हॅपन. सपोज आय विल ड्रॉ अ डायग्राम अँड लेट्स अज्युम की डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा नॉर्थ पोल आहे, हा इथे साऊथ पोल आहे आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स ह्या इथे ठेवला. ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. यू कॅन सी मॅग्नेटिक फील्ड डायरेक्ट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ एक्सटर्नली. येस ऑर नो बेटा. सो आय विल से बी एक्सटर्नल. ऍग्री. हा, मग आता नॉर्थ टू साऊथ एक्सटर्नली हा सबस्टन्स जेव्हा डायमॅग्नेटिक ठेवला जातो, व्हॉट वॉज ऑब्झर्व, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी कन्सेप्च्युअल थिंग. डायपोल मोमेंट of the atom was zero because of equally paired electrons. But what happened here? According to the Lenz law, electromagnetic induction चॅप्टरच्या सुरुवातीला डिटेल मध्ये आपण बघू. तर बेटा हिअर व्हॉट हॅपन्स की इंडिव्हिज्युअल ऍटम मध्ये ज्या मॅग्नेटिक मोमेंट्स एकमेकांना कॅन्सल करत होत्या, आता जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स ठेवला जातो तर व्हॉट हॅपन्स इज दे गेट अलाइन्ड in the opposite direction. When they are subjected to the diamagnetic substances are subjected to the external magnetic field, the dipole moments align themselves opposite to the direction of the magnetic field. This happens, this is in accordance with law of conservation of energy, because they are not in the favor of magnetism, they are weakly repelled by the magnets. Okay, they are repelled, but कसे बेटा, weakly. ओके, याला अजून एक शब्द आहे फिबली. ओके, न्यूमेरिकल्स मध्ये यू कॅन सी हा शब्द असतो फिबली, म्हणजे थोड्याशा प्रमाणात. दे आर वीकली रिपेल्ड, दे आर वीकली रिपेल्ड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करतात बेटा, ते फेवर मध्ये आहेत का नाही, दे विल अलाइन देमसेल्फ अपोजिट टू द फील्ड, बट कसे, वीकली. ओके, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, वीकली. पॅरामॅग्नेटिकच्या बाबतीत काय ऑब्झर्व झालं बेटा, इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द ऍटम इज नॉट झिरो. प्रत्येक ऍटमला मॅग्नेटिक मुवमेंट आहे. मग आता जर का एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जसा आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवला होता, तसाच जर का आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर का ठेवला नॉर्थ टू साऊथ, एक्सटर्नली मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असतात, तुम्हाला माहिती, एक्सटर्नल फील्ड इन धिस वे, आणि हा सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक जर का सपोज ठेवला, तर व्हॉट वॉज ऑब्झर्व वॉज की बेटा they align themselves in the direction of the field, but up to somewhat extent they are somehow in the favor of magnetism. Okay, so they are weakly attracted, they are weakly म्हणजे आठवड्यात नव्हे, weakly कमी प्रमाणात weakly attracted, they are weakly attracted by external magnetic field. ओके, काय होतात बेटा, त्या वीकली अट्रॅक्ट होतात हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. चला आता यांची स्टोरी बघू आपण. आता योग्य वेळ आली आहे थोडस याच्या बाबतीत डिटेल मध्ये जाण्याची. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस हे जास्त फेवर मध्ये असतात मॅग्नेटिझमच्या. तुम्ही पाहिलं असेल की एखादा मॅग्नेट घ्या, त्याला खेळा, पटकन चिटकतो, खेळाला पटकन प्रेम होतं त्या मॅग्नेट वर. मग खेळ त्याला म्हणतो ना, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यू ही नहीं दिल भाता कोई. सो त्यांची ही जी लव्ह स्टोरी आहे ही खूप जुनी आहे. ओके, खेळा गेट्स मोस्टली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट, इज फेरोमॅग्नेटिक आयर्न. ठीक आहे. सो बेटा व्हॉट डोमेन थेरी सेज, फिजिसिस्ट लोकांनी काय केलं, एक जो पर्टिक्युलर सबस्टन्स आहे तो, ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन हा खूप छोटासा पार्टिकल आहे, विजिबल तर नाहीच आहे, परंतु तो खूप खूप छोटा आहे. सो हा जो एखादा पर्टिक्युलर सबस्टन्स आहे, तर त्याचे बारीक 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 पीसेस करत 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 जे छोटे छोटे तुकडे बनवले गेले, त्यांचं नाव ठेवलं डोमेन. ठीक आहे. काय केलं, एक जो पर्टिक्युलर सबस्टन्स आहे त्याचे हजारो करोडो असे तुकडे केले आणि ते एका छोट्याशा तुकड्याचं नाव दिलं बेटा डोमेन. ओके, जो बारीकातला बारीक तुकडा करता येईल त्याचं नाव डोमेन दिलं. नाउ व्हॉट आय एम डुईंग इज आय एम मेकिंग वन पार्ट लिटिल बोल्ड फॉर युअर अंडरस्टँडिंग. क्लिअर बेटा. सो हे हजारो करोडो डोमेन्स आहे. सो दिस इज दी डोमेन.
त्याचं नाव काय दिलं बेटा? डोमेन. जो सगळ्यात छोटासा तुकडा आहे इज नथिंग बट डोमेन. ऍग्री? बेटा ह्या एका डोमेन मध्ये जवळपास 10⁻11 ऍटम्स असतात. किती? 10⁻11 ऍटम्स आर देअर इन वन सिंगल डोमेन. आता फेरो मध्ये जसं मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऍटम डाय मध्ये 0 आहे, परंतु ह्या दोघांमध्ये नाही, कारण यांच्याकडे पेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये. दे आर हॅव्हिंग अनपेड इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉन. सो बेटा व्हॉट हॅपन्स इज, ह्या प्रत्येक डोमेनला बघ ना, इथे 10⁻11 ऍटम्स असतील तर 10⁻11 ऍटम्स, 10⁻11, 10⁻2 म्हणजे 100, 10⁻3 म्हणजे 1000. आर यू अंडरस्टँडिंग? एवढे मोठे जे सगळे ऍटम्स आहेत, एवढ्या अब्जावधीच्या मॅग्नेटिक मुवमेंट्स आहेत. तर काही वरती, काही खाली, काही तिरक्या, काही अशा वगैरे 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 वगैरे, काही एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट असेल एका प्रत्येक पर्टिक्युलर डोमेनची. रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट असेल बेटा एका प्रत्येक पर्टिक्युलर डोमेनची. कोणाची वरती, कोणाची खाली, कोणाची राईट, कोणाची लेफ्ट. बेटा आर यू अंडरस्टँडिंग? सो इन धिस वे they are randomly oriented. All the magnetic moments are randomly oriented. But the net magnetic moment of the substance will be obviously zero. कारण की हे मॅग्नेट थोडी आहे. जी नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स आहे ना बेटा, मॅग्नेटिक मोमेंट त्या सबस्टन्सची किती असणार आहे? 100% झिरो. ऍग्री? आता ही डोमेन थ्योरी काय केलं, हे असं अभ्यास करायला थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. मग फिजिसिस्ट लोकांनी काय केलं बेटा, याला ह्या अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं. एक जो सबस्टन्स आहे बरं का, त्याचे चतकोर 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 4 पार्ट केले आणि ऑल द मॅग्नेटिक मुवमेंट्स वर रिप्रेझेंटेड इन दिस वे. आर गेटिंग? काय केलं की ज्या टोटल मॅग्नेटिक मुवमेंट्स आहेत ह्या अशा पद्धतीने मांडल्या, जेणेकरून रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द सबस्टन्स विल बी झिरो. बघ ना, जेवढी राईटला तेवढीच लेफ्टला, जेवढी अप तेवढी डाऊन. ए भाई जरा देख के चलो, मैग्नेटिक मोमेंट सब्सटेंस की झिरो ही सही होनी चाहिए. काही गाणं तयार व्हायला लागलं राव. व्हेरी फर्स्ट टाइम आय एम शूटिंग दिस व्हिडिओ इन द नाईट बालमित्रांनो. सो मुद्दा असा आहे की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स इज झिरो. येस सर, ऍग्री. आता काय केलं बेटा त्यांनी, याला एकदा वीक मॅग्नेटिक फील्ड, एकदा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असं सब्जेक्ट केलं. काय केलं, याला एकदा वीक आणि एकदा स्ट्रॉंग सब्जेक्ट केलं. दिस वॉज सब्जेक्टेड एकदा वीक आणि एकदा स्ट्रॉंग. सपोज दिस इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, बी एक्सटर्नल, बी एक्सटर्नल, परंतु एकदा वीक आणि एकदा स्ट्रॉंग. बेटा जेव्हा वीक मॅग्नेटिक फील्डला सब्जेक्ट केलं, ओके, दिस इज दी प्रेझेंटेशन. ही जी डोमेन थिअरी ना, याचं हे प्रेझेंटेशन. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड समवॉट वीक होतं, ठीक आहे ना, एवढी काही जास्त धमक नव्हती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. व्हॉट वॉज ऑब्झर्व की बेटा बघ, आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सपोज ही आहे, तर हा जो सेक्शन आहे याची तर धमक तिकडे आहेच आहे, तर त्याची पॉवर अजून वाढणार ना, त्याची स्ट्रेंथ अजून वाढणार ना. आणि ह्या ज्या बाकीच्या बाउंड्रीज आहेत त्या समहाऊ इट वॉज ऑब्झर्व की बेटा बाकीच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या समहाऊ शिफ्ट झाल्या इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. कशा बघ, ही तर इकडेच आहे, ही जी खाली होती ना ती जराशी इकडे झाली, ही जी डायरेक्ट अशी आडवी होती ही थोडीशी इकडं, ही जी उभी होती अशी सरळ वरती ही ती थोडीशी इकडं. ओके, सो व्हॉट वॉज ऑब्झर्वेशन की अदर बाउंड्रीज ठीक 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 गेटिंग अदर बाउंड्रीज म्हणजे ही सोडून फील्डची डायरेक्शन मध्ये ती सोडून अदर बाउंड्रीज somehow shifted, थोड्याशा प्रमाणात काय झालं, शिफ्टेड इन डायरेक्शन ऑफ बी. ओके, बी एक्सटर्नल, भावनाओं को समझो, इन द डायरेक्शन ऑफ बी एक्सटर्नल. जेव्हा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं बघा, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, when the strong magnetic field was applied, the result was so beautiful that everyone was flipped. एव्हरी डोमेन, सगळेच्या सगळेच मॅग्नेटिक फील्ड कडे गेले, म्हणजे इट हॅज बिकम परमनंट मॅग्नेट.
जो तुमचा खेळ आहे इट हॅज बिकम अ परमनंट मॅग्नेट. ओके, सो ऑल moments flipped, all the moments flipped. कुठे? तर बेटा इन द डायरेक्शन ऑफ बी, एक्सटर्नल. आणि व्हॉट वॉज द रिझल्ट? सबस्टन्स बिकम परमनंट मॅग्नेट. ओके, कुठे लिहू? इथे लिहू, सबस्टन्स बिकेम परमनंट मॅग्नेट. तो जो सबस्टन्स आहे ना बाळा, तो काय झाला? तो काय झाला? परमनंट मॅग्नेट झाला. हम दिल दे चुके सनम झालं इथे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हा जो फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा कम्प्लिटली कोणाचा झाला? हा मॅग्नेटचा झाला. तो डायरेक्ट म्हटला, हम दिल दे चुके सनम तेरे हो गए हैं हम, ए मॅग्नेट तेरी कसम. सो बाल मित्रांनो, हा जो फेरो आहे हा कम्प्लिटली त्याचा दिल जान सगळं कोणाला देऊन बसला? मॅग्नेटला. आणि हा काय झाला आता? परमनंट मॅग्नेट झाला बिकॉज ऑफ स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. इथपर्यंत सगळेजण पोहोचले. सो लेट्स कम्पेअर ऑल थ्री वन्स अगेन. बेटा हा जो डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे याला तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवा. व्हॉट वॉज हॅपन? दे वर वीकली रिपेल्ड बाय द फील्ड. दे वर वीकली रिपेल्ड बाय द फील्ड. ह्यांच्या बाबतीत काय झालं बाळा? पॅराच्या बाबतीत दे वर वीकली अट्रॅक्टेड बाय द फील्ड, समवॉट अट्रॅक्टेड बाय द फील्ड. फेरोच्या बाबतीत लव्ह स्टोरी आहे डायरेक्ट. व्हॉट हॅपन की हा जो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा मॅग्नेटच्या प्रेमात पडला असा की तो मॅग्नेटच झाला. येस ऑर नो? यू कॅन सी ओव्हर हियर एव्हरी मॅग्नेटिक मुवमेंट इन एव्हरी डोमेन गॉट फ्लिप्ड, ठीक आहे ना, इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड अँड इट बिकेम परमनंट मॅग्नेट. नाउ क्वेश्चन असा आहे, व्हॉट इफ वी रिमूव्ह द मॅग्नेटिक फील्ड? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बेटा. वेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वॉज रिमूव्ड, ओके, पुढचा पार्ट आता कंपॅरिझनचा. वेन वेन ह्या दोघांच्या बाबतीत बरं का बाळा, चला ह्या दोघांच्या बाबतीत नंतर पॅरली याचं पण पाहू आपण. हा, नाउ वेन बी एक्सटर्नल इज रिमूव्ड, वेन बी एक्सटर्नल इज रिमूव्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकला. आता ते पोल्स वगैरे काढून टाकले, सबस्टन्सला तसंच ठेवलं. व्हॉट हॅपन? दे लूज मॅग्नेटिझम, दे लूज देअर मॅग्नेटिझम. बाय विच फेनॉमेनॉन बेटा? थर्मल एजिटेशन. सर व्हॉट इज थर्मल एजिटेशन? बेटा थर्मल एजिटेशन ही फिजिक्स मधली अशी कन्सेप्ट आहे, असा फेनॉमेनॉन आहे की ऍज फार एज द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर कन्सर्न, त्यांच्यासाठी हे जे रूम टेम्परेचर आहे हे ऑलरेडी खूप आहे. सपोज आताच रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे असं आपण कन्सिडर केलं तर 27 डिग्री मध्ये 273 ऍड करा, जवळजवळ 300 केल्विन होतात. हे 300 केल्विन यांच्यासाठी खूप आहे बिकॉज दे आर ऍट देअर ऍब्सोल्यूट 0 केल्विन टेम्परेचर. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिझम रिमूव्ह, एक्सटर्नल तुमचा जो मॅग्नेटिक फील्ड हे रिमूव्ह कराल, what will happen? They were repelling. After that, they will come back to their original position because of thermal agitation. Thermal agitation means thermal motion of the atoms or molecules because of the temperature change. Temperature increase I can say. मग तुम्ही म्हणाल सर इथं कुठं आपण हीट दिली, तर बेटा ह्यांच्यासाठी हे जे टेम्परेचर आहे हेच खूप आहे. आर यू गेटिंग? सो बिकॉज ऑफ थर्मल एजिटेशन दे विल लूज देअर मॅग्नेटिझम. हा जो काही चेंज झाला होता ना मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन मध्ये अपोजिट अलाइन झाले होते, ते पुन्हा एकदा काय होतील? फ्लिप करतील त्यांच्या त्या मुवमेंट्स आणि दे विल रिगेन देअर मॅग्नेटिझम. ह्यांच्या बाबतीत व्हेन बी एक्सटर्नल इज रिमूव्ड, समजा आपण जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हे काढून टाकलं, तर ह्या सबस्टन्स बाबतीत काय झालं बेटा? सेम स्टोरी, दे लॉस्ट देअर मॅग्नेटिझम. ओके सर वाय? बघ बेटा, दे लूज मॅग्नेटिझम. यांची आणि यांची स्टोरी जवळपास सेम आहे. हे वीकली रिपेल्ड होते, हे वीकली अट्रॅक्टेड आहे. यांच्यामधला जो इम्पॅक्ट आहे हा खूप थोडासा होता. ओके, सो इट वॉज व्हेरी इझी टू लूज द मॅग्नेटिझम. बट ही मात्र प्युअर लव्ह स्टोरी आहे. दिस वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो बच्चा, वेन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वॉज रिमूव्ड, इथं मात्र खेळ अवघड आहे. इथं काय झालं? दे बिकम परमनंट मॅग्नेट. ओके,
ते काही प्रेम सोडायला तयार नाही. फेरोमॅग्नेटिक जो प्रेमात पडलाय मॅग्नेटच्या, तो काही रिटर्न यायला तयार नाही. ओके, सो बेटा when B external removed, still substance remain permanent magnet. Still substance remain permanent magnet. बेटा तो जो सबस्टन्स आहे तो तरी सुद्धा जसाच्या तसा मॅग्नेटच राहिला. मग आता सर आता काय करायचं? आता त्याला पुन्हा आपल्याकडे आणायचंय, ती लव्ह स्टोरी तोडायची सर. फिर क्या किया जाए? सो बेटा फॉर दॅट पर्पज देर इज पर्टिक्युलर टेम्परेचर ऍट विच सबस्टन्स मस्ट बी हिटेड. एक काका होते क्युरी काका, तर त्यांनी काय केलं, टेम्परेचर प्रत्येक सबस्टन्सचं फाइंड केलं की याला रिटर्न किती हीट दिल्याच्या नंतर हा पुन्हा चटके सोसल्याच्या नंतर रिटर्न येईल. ठीक आहे ना. सो दॅट वॉज द क्युरी टेम्परेचर. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा नेक्स्ट कन्सेप्ट इज क्युरी टेम्परेचर. सो क्युरी काकांनी हे डिफाइन केलं की द टेम्परेचर ऍट विच मॅग्नेटिक सबस्टन्सेस लूज देअर मॅग्नेटिझम वेन हिटेड टू द पर्टिक्युलर टेम्परेचर. मॅग्नेटिक सबस्टन्सेसचं जर का मॅग्नेटिझम रिमूव्ह करायचंय तर त्यांना हीट द्या. अरे आर यू अंडरस्टँडिंग? वी हॅव ऑलरेडी लर्न and please remember this concept. We have solved the numericals की बेटा जो जीटा आहे is inversely proportional to temperature. जीटा is the magnetic susceptibility. मग आता तुम्हाला जर का मॅग्नेटिझम उतरवायचंय तर टेम्परेचर काय केलं पाहिजे बेटा? वाढवलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. गेटिंग टेम्परेचर इन्क्रीज करा, दॅट ससेप्टिबिलिटी किंवा मॅग्नेटिझम विल गेट रिड्युस्ड. आयर्नला 770 डिग्रीला हीट करा, जेव्हा तो मॅग्नेट झालेला असेल इट विल लूज देअर प्रॉपर्टी. कोबाल्टला 1115 डिग्री सेल्सिअसला हीट करा, निकेलला 354 डिग्रीला हीट करा, इट विल लूज द मॅग्नेटिझम. क्लिअर आहे बेटा? लेट्स लर्न सम मोर डिफरन्सेस. बेटा नेक्स्ट important difference is what I have shown is non-uniform magnetic field in all the three cases. आणि बेटा जर का सपोज एखादा सबस्टन्स समजा डायमॅग्नेटिक सबस्टन्स तुम्ही ह्या नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये कुठेही ठेवा, व्हॉट हॅपन्स बेटा, जी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या अपोजिट ते मूव्ह होतात. दे आर वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेट. त्यांना मॅग्नेटिक फील्ड आवडत नाही. सो व्हॉट विल हॅपन इज ते आता हे नॉन युनिफॉर्म फील्ड आहे बेटा, जिथे क्राउडेड आहे तिथं कसं असणार आहे ते स्ट्रॉंग आणि हा पार्ट वीक. हे बघ हा पार्ट स्ट्रॉंग आणि हा पार्ट वीक मॅग्नेटिक फील्डचा. सो व्हॉट विल हॅपन इज दे विल टेंड टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट टू द वीकर पार्ट, कारण की त्यांना पळायचंय फील्ड पासून दूर. सो स्ट्रॉंग कडे जाणार, ते कुठे जाणार, वीक पार्ट कडे. सो बच्चा दे विल ट्राय टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड टू द वीकर पार्ट, म्हणजे त्यांची टेंडन्सी इकडे असेल. ओके, सो स्ट्रॉंग टू वीक. ओके, स्ट्रॉंगर पार्ट कडून वीकर पार्ट कडे. ओके, स्ट्रॉंगर टू द वीकर पार्ट. प्यारा आणि फेरोच्या बाबतीत मात्र उलट आहे. तुम्ही जेव्हा यांना नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार तर बेटा त्यांना तुम्ही कुठेही ठेवा, ठीक आहे ना, त्यांना तुम्ही ह्या फील्ड मध्ये ठेवलं, व्हॉट विल हॅपन, दे आर इन द फेवर ऑफ द मॅग्नेटिझम. सो व्हॉट विल हॅपन इज दिस सबस्टन्स like paramagnetic as well as your ferromagnetic, they will move from weaker to the stronger part. Okay, they both will move from weaker to the stronger part. Okay, ferro as well from weaker part to the strong. Very important for numericals ha beta. Ha, strong to weak. हे बाकीचे दोघं weak to strong because they are in the favor of the magnetism. This is the advanced paramagnetic. Ferro is the advanced para. याच्यापेक्षा हा एकदम जास्त पळत सुटल, आहे की नाही. दिस इज मोर इन द फेवर ऑफ मॅग्नेटिझम. चला वन मोर एनसीआरटी एक्झाम्पल बेटा. नॉर्थ पोल साऊथ पोल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड यू कॅन सी. ओके, ही काय बच्चा, वॉच ग्लास. कशासाठी, फॉर इव्हॅपोरेटिंग द लिक्विड इन साइड इट. ठीक आहे, मग आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स इथे टाकला. ओके, लेटस से आपला कॉपर याच्यामध्ये टाकला नाही का, मोल्टन फॉर्म मध्ये, आणि त्याला जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ह्या अशा पद्धतीने ठेवला वॉच ग्लास मध्ये, तर व्हॉट हॅपन्स बेटा, हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल. सो इफ आय कन्सिडर 3 पॉइंट्स टू चूक एक मध्ये आणि बाकीचे साईडला, तर बेटा जे साईडला फील्ड आहे हे वीक आहे. ओके,
Please understand that this is weak आणि मध्ये strong. Why? तर you people know that मध्ये दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन असेल, इथे एकट्याच असेल. सो मधला पार्ट इज अ स्ट्रॉंगर पार्ट. We people know that diamagnetic substances move from stronger part to the weaker part. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बेटा. नॉर्थ पोल साऊथ पोल, पोल्सला वीक आहे पण मध्ये दोघांचे कॉन्ट्रीब्युशन आहे. सो मध्ये फील्ड स्ट्रॉंग आहे. सो स्ट्रॉंग टू वीक. बघा स्ट्रॉंग टू वीक म्हणजे इथपासनं इट विल ट्राय टू मूव्ह अवे. आणि इन धिस केस व्हॉट विल हॅपन, सम व्हॉट डिप्रेशन विल बी हियर. सो बच्चा सम व्हॉट डिप्रेशन यू कॅन सी. व्हॉट यू विल ऑब्झर्व बच्चा, depression. Why? Because this diamagnetic substance will try to move from stronger to the weaker, stronger to weaker, आणि मध्ये डिप्रेशन यू विल फील. इथं काय होईल बेटा, वीक टू स्ट्रॉंग. हे बघ ना, हा पार्ट वीक, हा पार्ट वीक आणि हा पार्ट स्ट्रॉंग, नाही का. स्ट्रॉंगर जरा जाड दाखवत असं, यू कॅन अंडरस्टँड. ओके, सो वीक टू स्ट्रॉंग बघ ना, बाहेरून आत इन दिस वे. सो व्हॉट यू पीपल विल ऑब्झर्व इज एलिव्हेशन ओव्हर हियर. जेवढं मोठं डायग्राम मध्ये दिसतंय तेवढं नसतं, बट सम हाऊ सम एलिव्हेशन इज देअर. एलिव्हेशन वॉज ऑब्झर्व बिकॉज ऑफ वीकर टू स्ट्रॉंगर. फॉर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, एकदम फील्ड साठी, व्हिज्युअलायझेशन साठी एक्झाम्पल आहे. याच्या बाबतीत एक्झॅक्ट सेम स्टोरी. ओके, थोडस मोठं एलिव्हेशन असेल बट 100% एलिव्हेशन विल बी देअर व्हाईल मुव्हिंग फ्रॉम वीकर पार्ट टू द स्ट्रॉंगर पार्ट. वीकर पार्ट टू द स्ट्रॉंगर पार्ट. मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. But after that, as far as the temperature is concerned, what is the temperature effect beta? Diamagnetic substances are already not in the favor of magnetism. So temperature चा त्यांच्यावरती काही इफेक्ट नाहीये. आपण पाहिलं की एक्स्ट्रामॅग्नेटिक फील्ड काढलं की ते पटकन लूज देअर मॅग्नेटिझम अँड बिकम इन देअर रिगेन देअर ओरिजिनल पोझिशन. सो टेम्परेचरचा इफेक्ट नाहीये. इथं मात्र पॅरामॅग्नेटिकच्या बाबतीत आणि फेरोच्या बाबतीत, फेरो तर ऍडव्हान्स पॅरा आहे, तर पॅराच्या बाबतीत इफ टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, तुम्ही जर का टेम्परेचर वाढवलं तर दे विल बिकम डायमॅग्नेटिक. They will lose their paramagnetism and they will move into the diamagnetism. फेरोच्या बाबतीत काय, क्युरी टेम्परेचरच्या वरती फेरोच्या सोडून ते काय होतील, प्यारा. इम्पॉर्टंट फॉर न्यूमरिकल्स, एमसीक्यू, जेई एज वेल एज नीट एक्झाम. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट सगळे. जो जीटा आहे बेटा, तर तो निगेटिव्ह आणि स्मॉल असतो डायमॅग्नेटिक मध्ये. ओके, लिटल लेस दॅन वन, फार नाही, लिटल लेस दॅन वन, छोटा असतो बघा. आय हॅव मेन्शन इट इज स्मॉल बट निगेटिव्ह. इट इज निगेटिव्ह कोणासाठी, डायमॅग्नेटिक साठी. प्यारासाठी पॉझिटिव्ह आणि छोटासा, एकापेक्षा थोडासा मोठा, 1.1, 1.2, 1.3, 1-2च्या आसपास. आणि हा अराउंड 100,000 पर्यंतही असू शकतो. सो जीटा इज पॉझिटिव्ह अँड व्हेरी हाय कोणासाठी, फेरोसाठी. मात्र यू पीपल नो दॅट म्यू आर इज 1 प्लस जीटा. सो जो जीटा मोठा तर म्यू मोठा, जीटा छोटा तर म्यू छोटा. सो बच्चा म्यू इज लिटल लेस दॅन 1 in the diamagnetic. It is little greater than 1 in case of para and very very high for ferromagnetic. Are you understanding? So finally we will stop here with all the points of di, para and ferro.